ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। दुचाकी शोरूमच्या इमारतीचा काही भाग कोसळलाय। दुर्घटनेमध्ये तिघांचाच जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय, तर 3 जण जखमी झाल्याचंही कळतंय। गडचिरोलीमधल्या आरमोरी परिसरामध्ये ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। बाईकचा हा शोरूम होता, मात्र या शोरूमचा काही भाग कोसळला आणि त्यामध्ये नव्या कोऱ्या बाईक या खाली दबल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या बाईकचं नुकसान झालं आहे। शिवाय 3 लोकांचा मृत्यू झालाय आणि 3 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल, कशी काय घडली ही दुर्घटना? आरमोरी येथे एक दुचाकी वाहनाचं शोरूम आहे आणि त्या ठिकाणी त्या हे जे शोरूम आहे त्या शोरूमच्या इमारतीचा काही भाग आता कोसळला आहे। त्यात मागची भिंत आणि इतर हे सगळं कोसळलं। त्यात 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। 2 कर्मचारी होते आणि त्याच्यामध्ये एक कस्टमर होता। महत्वाचं म्हणजे ही इमारत 50 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळत आहे। तसं असतानाही त्या इमारतीच्या दुरुस्तीकडे किंवा त्यातून शोरूम दुसरीकडे स्थानांतरित करण्यासाठी प्रयत्न झाले नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली। त्यात 3 जण जखमी आहेत। त्या जखमींना आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। सध्या त्या ठिकाणी मात्र दुर्दैवी घटनेत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। बरोबर आहे महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता जखमींवर उपचार केले जातील आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काय काळजी घेतली जाईल ते बघावं लागेल। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा, बोरखेडी आणि खडकी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला। पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आला। या पुराचं पाणी शेतात शिरलं, त्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनौजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आला, त्यामुळे वनौजा आणि पिंजरला जोडणारा मार्ग बंद झाला। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलंय। जालना जिल्ह्यामध्ये मागील 2 आठवड्यामध्ये सर्वदूर झालेल्या जोरदार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे। मागील आठवड्यामध्ये 12% असलेला पाणीसाठा या आठवड्यात 29% पोहोचला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसानंतर पावसानं उघडीप दिली आहे। पिकांना पोषक ठरेल असा पाऊस पडलाय, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांसह ओढ्याला पूर आला। कापडसिंगी गावाजवळच्या ओढ्याला पूर आला, त्यामुळे रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहू लागलं, त्यामुळे या पुलावरील वाहतूक ठप्प झाली। वाशिमच्या कारंजा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला भुईमूग भिजला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भुईमुगाच्या शेंगा पावसाच्या पाण्यातून वाहून गेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला। पंढरपूरमध्ये रेल्वेच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे पंढरपूर शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। रेल्वे विभागानं स्थानिक प्रशासनाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता हे काम सुरू केल्याचा आरोप आहे। दरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचे आदेश दिले। शिक्षक देण्याच्या मागणीसाठी सांगली महापालिका शाळेतील चाचणी परीक्षेवर विद्यार्थी आणि पालकांनी बहिष्कार टाकला। महापालिकेच्या 17 नंबर उर्दू शाळेमध्ये 225 पटसंख्या असताना फक्त 4 शिक्षक आहेत। याचा विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याचा आरोप आहे, तर शिक्षकांची संख्या वाढवा अशी मागणी केली जाते। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि त्यासाठी पुढच्या बुलेटिनमध्ये तुमच्या सोबत असेल माझी सहकारी ज्ञानदा।